महापोर्टल के खिलाफ आज कई तलबा ने रास्तों पर निकलकर एहतजाज किया। शहर के महात्मा फुले मुजस्समे से जिला कलेक्टर दफ्तर पर तलबा का एक पुरजोर एहतजाजी रैली निकाली गई। तलबा ने जिला कलेक्टर को मेमोरेंडम पेश करते हुए मुतालबा किया है कि महापोर्टल फौरी तौर पर मनसूख किया जाए। महाराष्ट्र लोक सेवा आयोग की तर्ज पर क्लास 3 और 4 ओहदों पर भर्ती का तरीका अमल आज़ादाना तौर पर मुलाजमीन का आयोग बनाकर की जाए। इस तरह के मुख्तलिफ मुतालबात को तलबा ने जिला कलेक्टर के मारिफत रियासती हुकूमत तक अपनी बात पहुँचाई। मित्रांनो, ज्या ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्याची इच्छा आहे, तळमळ आहे, ते समोर येऊ शकतात आणि आप सूचना करू शकतात। दोन माहिती शेतकऱ्यांच्या गोरगरीब मुलं आणि मुली यांच्याबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल गेल्या अनेक वर्षापासून जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत, ते मोर्चे विद्यार्थ्यांच्या नुकसान जे महापोर्टल आहे, महापोर्टल एवढं भेसळ आहे की त्या अंतर्गत एकंदरीत म्हणलं तर जे मुलं आहेत ते मुलांना जे मुलं मेन परीक्षेसाठी गेलेले आहेत त्या मुलांसाठी ते परीक्षा न राहता एकंदरीत एक असं सांगता येईल की या ठिकाणी की जे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, जे आपल्या जवळच्याच नातेवाईकांसाठी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे ते जे महापोर्टल आहे ते घेतलं जातं। आणि आम्ही परीक्षेच्या ठिकाणी गेलोत। आता काही दिवसापूर्वी ज्युनियर क्लर्कची एक्झाम झालेली होती। ज्युनियर क्लर्कच्या एक्झाममध्ये पुणे या ठिकाणी डायरेक्ट अचानक लाईट जाते, ह्या गोष्टी होतात। आम्ही 500 आमचे काबाड कष्ट करणारे वडील आहेत, आम्ही वडील जे देतो तेच 500 रुपये आमच्याकडून फी घेतली जाते। पण फी घेऊन हे व्यवस्थित महापोर्टलच्या अंतर्गत फिक्सच अगोदरच प्रश्नपत्रिका जाते, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून, अनेक वर्षापासून आमची मागणी आहे, महापोर्टल बंद करा, महापोर्टल बंद करा, महापोर्टल बंद करा। पण महापोर्टल हे बंद केलं जात नाही, महापोर्टल बंद केलं जाते। मागच्या सरकारनं काय केलेलं आहे की महापोर्टल सुरू केलं, या सरकारनं काय केलं, महाविकास आघाडीचं जे काही सरकार आलेलं आहे या सरकारनं काय केलेलं आहे की या सरकारनं केले स्थगिती आणली। स्थगिती नको, कायमस्वरूपी बंद करा आणि पूर्वीची जे सरळ सेवेच्या अंतर्गत जे परीक्षा घेतली होती त्या पद्धतीनं परीक्षा घ्या। या पद्धतीने महापोर्टल बंद करून या सरळ सेवा पद्धतीनं परीक्षा घ्यावं। आणि जे काही 72,000ची जे भरती होती, 72,000ची भरती, पोलीस भरती जे काय आहे ते पोलीस भरती काढावं, जे मेगा भरती जे तुम्ही म्हणले ते मेगा भरती काढावं। या अनुषंगाने हा महापोर्टलचा आक्रोश मोर्चा, हा आता मूक मोर्चा साधारण मोर्चा होता। याच्यानंतर सरकारनं जर तात्काळ यावरती निर्णय घेत नसेल तर या अंतर्गत आम्ही महाआक्रोश मोर्चा काढू। सरकारपर्यंत तात्काळ याची गरज आहे। विद्यार्थ्यांची तळमळ पाहून तुम्ही आज एकंदरीत भारताकडे पाहिलं गेलं तर तरुणांचा देश म्हणून बघितलं जातं, पण आज भारताकडे या ठिकाणी आज महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो। महाराष्ट्राचा उल्लेख केल्यानंतर याच्यामध्ये आज विद्यार्थ्यांना काहीच सवलती नाही आहेत, काही नाहीत, आहे ते योजना बंद होतात आणि महापोर्टल हे भेसळ आणून महापोर्टल आणून सुद्धा ह्या गोष्टी केल्या जात नाहीत। ज्यांचं नुकसान झालंय, ज्या शेतकऱ्यांना शेतीत काहीच पिकत नाही त्या शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांनी काय करावं आणि कुठून ते पैसा आणायचा। एवढी फीस ज्या महापोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक पदासाठी फीस मागवली जात आहे, ती पदासाठीची फीस विद्यार्थ्यांनी कुठून पेड करायची आणि एवढा शासनाचा खर्च हे कुठून भरायचा। त्यासाठी महापोर्टल परीक्षा बंद झालीच पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांचा आमचा मोर्चा आहे। या मोर्चाचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय लवकर द्यावा, नाहीतर दुसरा मोर्चा आमचा हा मूक मोर्चा न राहता याच्यावर योग्य पद्धतीनं पाऊल उचलले जातील। हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा पहिला मोर्चा आहे उद्या कोल्हापूरमध्ये होणार आहे, परवाच्या दिवशी नागपूरमध्ये होणार आहे। विविध ठिकाणी 8 दिवसात मोर्चे काढणार आहोत। शासन ऐकलं ठीक आहे, पुढची भूमिका आमची ठोक मोर्चाची असणार आहे। पुढच्या वेळेस आम्ही तलवारी घेऊनच रस्त्यावर उतरू। आता आमचा संयम सुटलेला आहे, असंही आम्ही करिअर बर्बादच झालेलं आहे, तर आम्ही आता कायदा मोडायला भिणार नाही। आजवर आम्ही केसेस पडतील म्हणून भीत होतो, आम्हाला नोकरीच भेटत नसेल असंही आम्ही वाया जात असो तर तसंही वाया गेलं तर आमचं काही हरकत नाही। प्रशासनाला एवढीच विनंती करता, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, आम्हाला सुधारणा नकोत, आमचे पैसे तुम्ही चांगल्या कामाला खर्च करा आणि आम्हाला न्याय द्या गरिबाच्या लेकरांना।